सर्वांना श्री स्वामी समर्थ डेली लाईफ विथ कृष्ण भक्ती या चॅनलवर मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत रोजची देवपूजा, बेलाच्या झाडाची पूजन, उंबरोटा पूजन आणि तुळशीचं पूजन थोडक्यामध्ये। तर बघा अशी सुंदर आपली पूजा चालली होती। हे गंगाळ नवीन आणलेलं आहे बघा, खूप सुंदर वाटत होतं। जागेनुसार ॲडजस्ट करावं लागतं तसा प्रयत्न। हे बघा हे जे सुंदर असं छान ड्रेस घातलेला कानाला, हे मी माझा हाताने शिवण्याचा प्रयत्न केला मशीनवर। छोटंसं कापड उरलेलं होतं ना, त्याच्यामध्ये लेस वगैरे लावून तयार केलं आणि सुंदर अशी बहरलेली छान फुलं होते बघा ताटामध्ये। कुलदेवतेचा फोटो, स्वामी समर्थांचा पूजा वगैरे झाला, अभिषेक झाला छोटासा। रोज असा स्पेशल अभिषेक काही करत नाही आणि शंख तसा कधीही सुना ठेवू नये म्हणतात। शंखामध्ये पाणी भरून ठेवावं उत्तरेला, जेणेकरून आपल्या घरामध्ये आली लक्ष्मी स्थिर राहते। आणि हे जे फूल आहे ना पिवळं, हे स्वामींना आणि महादेवांना खूप अति आवडतं असे सांगितले जाते। तर बघा किती सुंदर असं बहरलं, हिरवंगार असं छान बेल झालं आहे बघा आपला। आणि छान वगैरे आज भगवान श्रीकृष्णाला हा मनुक्याचा नैवेद्य होता। रोज रोज म्हणलं एकच खाऊन कंटाळा येईन त्यांना, म्हणून वेगळं मी माझ्या परीनं छोटंसं असं दाखवण्याचा प्रयत्न करते। दाखवणे म्हणण्यापेक्षा नैवेद्य अर्पण करण्याचा प्रयत्न करते। आम्ही शेगावला गेलो होतो ना मागे, तेव्हा तिथून हा फोटो आणला। खूप सुंदर असा फोटो आहे गजानन माऊलीचा। आणि हे बघा सुंदर असं छोटंसं आपलं देवघर आहे। किती सुंदर असं फुलांनी बहरले बघा, किती छान। विकत आणलेली फुलं नाही, इथे पाठीमागच्या झाडाचीच फुलं तोडून आणलेली आहेत बघा। किती छान असं वाटतंय। काय तुम्हाला आवडते का देवपूजा? मला तर खूप छंद आहे देवपूजेचा। तुम्हाला पण आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा किती सुंदर असं उंबरट्याचं पूजन आपलं झालेलं आहे। हळदीचं लेपन वगैरे पण झालेलं आहे आणि उतरण किती सुंदर वाटते बघा। दुसरे उतरंड मांडीन म्हणते, पण मांडायची राहूनच जाते। हे बघा किती आरती वगैरे, खूप प्रसन्न वाटतं, खरंच खूप छान वाटतं। आणि हे बघा आपल्या इकडे छान बेलाची पूजा वगैरे झालेली आहे अशी छान। असं म्हणलं जातं की बेलाच्या झाडाखाली काशी तीर्थाप्रमाणे मानलं जातं, जेणेकरून आपल्या बेलाची पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते। बेलाच्या झाडाखाली जर आपण श्रीसूक्ताचं पठण केलं तर असं म्हणतात भगवान शिवांना खूप आवडतं आणि खरंच लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचं असं मानलं जातं। आणि किती सुंदर असं बघा स्वामींचं छान अशी छोटीशी आरती करायचं म्हणली नाही आहे, पण छान असं ओवाळून घेतलं आहे। आणि इकडं आपली सुंदर अशी पूजा, बेल राहिलेलं होता वाहायचा, छान बेल वाहत होते, पण काय होत होतं ना, त्याच्यावर बेलाचं पान बसतच नव्हतं। मी परत उचलून ठेवत होते, पण कदाचित भगवान शिवांची इच्छा नव्हती, पण नंतर त्यांनी घेतलं ठेवून। खूप छान असं वाटत होतं खरंच। आणि पूजा वगैरे झाल्यानंतर छान रांगोळी वगैरे काढून घेतली। हे बघा इकडं किती छान असं आपलं छोटंसं जातं, छोटंसं वरवंटा पाटा असं सुंदर असं किती छान महालक्ष्मीसमोर ठेवण्यासाठी आणलेलं आहे। आपले जे रोडवर झाडं वगैरे ठेवतात ना, त्यांच्याकडे विकायला असतं बघा, खूप छान दिसतं असं भातुकलीच्या केळामधल्यासारखं। आमच्याकडे महालक्ष्मी असतात ना, तर खरंच महालक्ष्मीसमोर ठेवायला सुद्धा खूप छान वाटेल। आणि बांबू प्लॅन्ट आहे इकडं। हा काल रात्रीचा हा व्हिडिओ आहे। कढी, खिचडी, चिवडा वगैरे छान केलं। माझ्या मुलांना कढी खिचडी फार आवडते। आणि हे बघा किती सुंदर असं महाराजांचं छान असं घोड्यावर बसलेलं छान अशी मूर्ती स्थापित केलेली बघा क्रांती चौकामध्ये, खूप छान वाटतं। तर चला आपलं छान असं इकडं बेलाचं पूजन वगैरे झालेलं आहे, धूपदीप पण झालेलं आहे। आणि बघा छोटंसं असं मंगळसूत्र आहे तुळशीवर, भरपूर अशा तुळशी आल्यात बघा, खूप छान। उन्हाळ्यामध्ये पण इतके छान होतात। हे पाठीमागं वाड्यामध्ये आणून ठेवलेत, समोरून होतात, 2 दार आहेत ना आम्हाला। खूप छान पूजन वाटत होतं। चला सर्वांना श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।